Hello, my dear students. Today I am going to teach you 4.3 Around the World in 80 Days. This novel is written by Jules Gabriel Verne. In this video lecture, we shall learn the remaining portion of this novel. So let's start to teach. Mr. Fogg therefore had no reason for going out, and so he remained at home. म्हणजेच या ठिकाणी ते काय म्हणतायत, त्यामुळे मिस्टर फॉगला बाहेर जाण्याचं काही कारण नव्हतं, त्यामुळे ते घरीच थांबले. He shut himself off in his room and busied himself putting his affairs in order. स्वतःला खोलीत बंद करून त्यांनी आपली कामे मार्गी लावण्यात स्वतःला गुंतवून घेतले. Passport out continually ascended and descended the stairs. Passport out सतत पायऱ्यांची चढ उतार करीत होता. The hours were long for him. म्हणजे त्याचा वेळ जातच नव्हता. खूप त्याला वेळ जाणं कठीण वाटत होतं. He listened at his master door and looked through the keyhole, as if he had a perfect right so to do, and as if he feared that something terrible might happen at any moment. त्याने मालकाच्या दाराबाहेर त्याचा कानोसा घेतला. काय करत आहेत आतमध्ये, आणि की होल मधून आत डोकावून पाहिले. जणू तसे वागण्याचा त्याला अधिकारच होता. जणू कुठल्याही क्षणी काहीतरी भयंकर भयंकर घडण्याची भीती त्याला त्या ठिकाणी वाटत असत. He thought of Fix but no longer in anger. त्याच्या मनात फिक्सचा विचार येई, पण त्याला आता त्याचा राग येत नव्हता. Fix, like all the world, had been mistaken in Phileas Fogg and had only done his duty in tracking and arresting him while he was put out. This thought haunted him and he never ceased cursing his miserable folly. फिक्स ही अख्ख्या जगाप्रमाणे फिलियस फॉगला चुकीचे समजले होता आणि त्याने पाठलाग करून अटक करण्याचे केवळ कर्तव्य बजावले होते. पण पासपोर्ट आउट त्याने मात्र या विचाराने त्याला पछाडले आणि आपल्या भयंकर मूर्खपणाच्या कृत्यासाठी तो त्या ठिकाणी स्वतःला दोष देत राहिला. Finding himself too wretched to remain alone, he knocked at Auda's door, went into her room, seated himself without speaking in a corner, and looked ruefully at the young woman. Auda was still pensive. एकटेपणामुळे दुःखी होऊन त्याने औडाचे दार ठोठावले. तिच्या खोलीत जाऊन काही न बोलता तो एका कोपऱ्यात बसला आणि पश्चाताप करत असलेल्या नजरेने त्या तरुणीकडे त्याने पाहिले. आणि जी औडा होती ती अजूनही विचारामध्ये मग्न होती. About 7:30 in the evening, Mr. Fogg sent to know if Auda would receive him, and in a few moments he found himself alone with her. संध्याकाळी जवळपास 7:30च्या सुमारास मिस्टर फॉगनी औडाला भेटता येईल का अशी विचारणा केली आणि काही क्षणातच तिच्याशी बोलण्यासाठी ते एकटे हजर झाले. Phileas Fogg took a chair and sat down near the fireplace. औडाच्या समोर शेकोटीजवळ खुर्चीवर फिलियस फॉग त्या ठिकाणी बसले. अपोजिट औडा, तिच्या विरुद्ध दिसेला. No emotion was visible on his face. आणि त्याच्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचे त्यावेळेला इमोशन्स नव्हते, भाव नव्हते, कुठलेही भावना नव्हत्या. Fogg greeting was exactly the Fogg who had gone away. There was the
same calm, the same impassibility. हा परत आलेला फॉग जाण्यापूर्वी जसा होता तसाच पुन्हा झाला होता यात शांत निर्विकार म्हणजे अगदी इनोसंट पणे तो त्या ठिकाणी बसला. He sat several minutes without speaking, then bending his eyes on Auda. Madam, said he, will you pardon me for bringing you to England? बराच वेळ न बोलता ते तसेच बसून राहिले. मग औडाकडे पाहत म्हणाले, मॅडम तुम्हाला इंग्लंडला आणल्याबद्दल मला क्षमा कराल का? I, Mr. Fogg, replied Auda, checking the pulsations of her heart. Me, Mr. Fogg, धडधडत्या अंतकरणाने त्या ठिकाणी औडाने काय दिलंय उत्तर दिले. प्लीज लेट मी फिनिश. माझे बोलणे पूर्ण होऊ द्या. रिटर्न मिस्टर फॉग तो उद्गारला. When I decided to bring you far away from the country which was so unsafe for you, I was rich and counted on putting a portion of my fortune at your disposal. Then your existence would have been free and happy, but now I am ruined. जेव्हा मी तुमच्यासाठी धोकादायक असलेल्या त्या देशातून दूर घेऊन येण्याचे ठरवले, त्यावेळी मी श्रीमंत होतो आणि माझ्या संपत्तीचा काही भाग तुमच्या स्वाधीन करू शकलो असतो. पण तुमचे आयुष्य मुक्त आणि सुखी झाले असते. पण आता मी या ठिकाणी नष्ट झालो आहे, उद्ध्वस्त झालो आहे. I know it, Mr. Fogg replied Auda. मिस्टर फॉग ते मला माहित आहे, एवढाने उत्तर दिले. But and sorry, I ask you in my turn, will you forgive me for having followed you and who knows, for having perhaps delayed you and thus contributed to your ruin? पण मी तुम्हाला उलट विचारते, तुमच्या पाठीमागे आल्याबद्दल किंवा तुम्हाला मी फॉलो केल्याबद्दल तुम्ही मला क्षमा कराल का? आणि कुणास ठाऊक कदाचित माझ्यामुळे तुम्हाला उशीर झाला असेल आणि उद्ध्वस्त होण्यात माझा हातभार लागला असेल. Madam, you could not remain in India, and your safety could only be assured by bringing you to so a distance that your persecutors could not take you. मॅडम तुम्ही भारतात राहणे शक्य नव्हते आणि तुम्हाला त्रास देणारे पोहोचू शकणार नाहीत. इतक्या दूरवर तुम्हाला आणल्याशिवाय तुम्ही सुरक्षित होऊ शकला नसता. So Mr. Fogg resumed Outer, not content with rescuing me from a terrible death, you thought yourself bound to secure my comfort in a foreign land. मिस्टर फॉग एवढ्या पुन्हा बोलू लागली, माझं दुर्दैव दुर्दैवी अंत होण्यापासून माझी सुटका करून तुम्ही शांत किंवा तुम्ही थांबला नाही तर परक्या देशात मला आराम मिळावा यासाठी तुम्ही स्वतःला बांधील समजता. Yes, madam, but circumstances have been against me. Still, I beg to place the little I have left at your service. होय मॅडम, परंतु परिस्थिती माझ्या विरोधात आहे. तरीही माझ्यापाशी जे काही शिल्लक आहे ते मी तुमच्या सेवेला देतो. What will become of you? पण मिस्टर फॉग तुमचे काय होईल? As for me, madam, replied the gentleman coldly, I have need of nothing. मला मॅडम
मला मॅडम त्या सद्गृहस्थाने थंडपणे उत्तर दिले, मला कशाची गरज नाही. But how do you look upon the fate, sir, which awaited you? सर, तुमच्या भवितव्याचा तुम्ही काय विचार केला आहे? As I am in the habit of doing. आजवर मी जसा वागलोय, जे काही करत आलो, तसाच मी यापुढेही करणार. At least set out what I should not overtake a man like you, your friends. किंवा तुमच्यासारख्या माणसावर गरजेने मात करू नये. तुमची मित्रमंडळी औडा म्हणाली, आय हॅव नो फ्रेंड्स मॅम. मला कोणीही मित्र नाही मॅडम. युअर रिलेटिव्ह, तुमचे नातेवाईक वगैरे. आय हॅव नो लॉंगर एनी रिलेटिव्ह. आता मला कोणी नातेवाईक देखील नाही. आय पिटी यू. Then Mr. Fogg, for solitude is a sad thing, which know how to which to confide your griefs. मग मिस्टर फॉग, मला तुमच्याबद्दल वाईट वाटते, कारण आपले दुःख व्यक्त करण्यासाठी कोणीही नाही. यासारखी एकाकीपणाची जाणीव फार वाईट असते. They say thought that. म्हणजेच पण असं म्हणतात की, असं या ठिकाणी आहे,